11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. एक विद्यार्थी म्हणून जेव्हा मी या विषयाकडे पाहतो तेव्हा मला जाणवते की लोकसंख्या ही केवळ एक संख्या नाही, तर ती या पृथ्वीवर राहणाऱ्या कोट्यावधी माणसांच्या स्वप्नाची, गरजांची आणि भविष्याची गोळाबेरीज आहे. 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची सुरुवात केली, कारण त्या सुमारास जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर पोहोचली होती. आज हा आकडा खूप पुढे गेला आहे आणि म्हणूनच या विषयावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसंख्या वाढीकडे पाहण्याचे 2 दृष्टिकोन महत्त्वाचे आहे. एक म्हणजे वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी आव्हाने. आज जगासमोर अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण पडत आहे. जंगले कापली जात आहेत, शहरे सिमेंटची जंगले बनत आहेत. प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे आणि हवामानात वेगाने बदल होत आहेत. प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी देणे सरकारासाठी कठीण होत चालले आहे. जर आपण वेळेवर पावले उचलली नाहीत तर गरिबी आणि बेरोजगाराची दरी आणखी रुंदावत जाईल. पण या नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे, विशेषतः आपल्या भारतसारख्या देशासाठी. भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. आपल्याकडे कार्यक्षम आणि तरुण लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. याला अर्थशास्त्रात डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणतात. जर या तरुण पिढीला उत्तम शिक्षण, योग्य कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या तर हीच लोकसंख्या देशाच्या प्रगतीचे सर्वात मोठे इंजिन बनू शकते. आपली लोकसंख्या ही केवळ वापरकर्ते, कन्झ्युमर्स नसून ती उत्पादक, प्रोड्युसर्स आणि संशोधक, इनोव्हेटर्स देखील बनू शकते. या संख्येवर किंवा संधीवर काम करताना सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो शिक्षणाचा आणि जागरूकतेचा. स्त्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरण हा लोकसंख्या नियंत्रणाचा सर्वात प्रभावी उपाय आहे. जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा ती कुटुंब, आरोग्य आणि बालसंगोपन याविषयी योग्य निर्णय घेऊ शकते. तसेच प्रत्येकाला आरोग्याच्या योग्य सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. शेवटी एक विद्यार्थी म्हणून मला असे वाटते की जागतिक लोकसंख्या दिवस म्हणजे फक्त आकडेवारीची भीती घालवणारा दिवस नाही, तर तो आपल्याला आठवण करून देणारा दिवस आहे की या पृथ्वीची संसाधने मर्यादित आहे आणि आपली जबाबदारी अमर्यादित आहे. आपण प्रत्येकाने जर निसर्गाचा आदर केला, संसाधनांचा अपव्यय टाळला आणि स्वतःला एक सुजाण, कुशल नागरिक म्हणून घडवले तर ही वाढती लोकसंख्या देशासाठी ओझे न ठरता एक मोठी शक्ती बनेल. चला, या लोकसंख्या दिनी एक जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करूया. जय हिंद. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.